प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड आणि चैत्राली गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो काढण्यात आला। रामवाडी शासकीय गोदाम ते सोनीनगर, रेवणसिद्धनगर ते विजापूर नाका मार्गे निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन सहभाग नोंदवत परिसर भगवामय केला। या शक्ती प्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजप युवा नेते मनीष देशमुख, मोनिका कोठे उपस्थित होते। पालकमंत्री गोरे यांनी विकास म्हणजे भाजप असे सांगत प्रभाग 22 साठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली। आमदार कोठे यांनी जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। हा रोड शो इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पदयात्रेमध्ये लक्ष्मण मामा जाधव यांनी या पदयात्रेमध्ये लक्ष्मण जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले। मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जाधव पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे। आज प्रभाग क्रमांक 22 इथे हे प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असं मी करत आहे। आणि या रॅली आपले सोलापूरचे पालकमंत्री गोरेगाव आणि मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि मनीष देशमुख आणि सर्व उमेदवार आपले कमळाचे नागेश असतील, किसन दादा असतील, अंबिकाताई, चैत्रालीताई आणि नडगरी यांना सगळे आपण कमळाला हे मत द्या म्हणून आपण रॅली थ्रू सगळ्यांना सांगत आहोत। आणि या रॅलीमध्ये मला वाटतं पूर्ण हे रामवाडी सेटलमेंटचे एक सर साजरा करत आहेत आणि बाहेर पडून आपले उमेदवार नाही, हे जिंकलेले उमेदवार असं म्हणून बघत आहेत। आणि मी नक्की सांगायची इच्छिते की 16 तारीख हे नक्की 22 मध्ये गोळा उचलू आणि मी स्वतः इथे उपस्थित राहणार आहे। आणि 15 तारखेला 7:30 ते 5:30 सगळ्या चारी कमळावर बटन दाबून भरघोस मताने आपण सगळ्यांनी मतदान करावे आणि फक्त लीड मोजायची बाकी आहे असं मी सांगते। धन्यवाद। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे, त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीष देशमुख, त्याच पद्धतीनं देवेंद्रदादा कोठे यांच्या सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे साहेब या मंडळींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 22 येथील स्वतः मी, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रयजी नडगिरी ही सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, माझे पिताश्री लक्ष्मणमामा जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये भव्य अशी पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना जी भव्य दिवसाची रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा, कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचं वलय झालेलं आहे। आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 22चा विकास, सर्वांगीण विकास करणार असा अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे। आणि पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती भव्य यात्रा, पदयात्रा निघाली। या पदयात्रेला युवा नेतृत्व, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब देखील उपस्थित होते, सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे या उपस्थित होत्या, युवा नेतृत्व मनीष देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। हजारो माता भगिनींचं, हजारो बांधवांचं, हजारो तरुण सहकार्यांचं भरभरून प्रेम असं या रॅलीमध्ये दिसून आलं। या रॅलीचं सुरुवात इराणा वस्ती सरकारी गोडाऊनच्या समोरून ही रॅली सोनीनगर उडको इथे मार्गस्थ झाली। सय्यद बाबा दर्गा, तिथून पुढे ग्रामदेवत सीतारामेश्वराचे गुरु रेवणसिद्धेश्वर महाराज यांना नतमस्तक होऊन पुढे ही रॅली विजापूर नाका परिसर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या द्वारे 1 नंबर मुरळी मस्जिदच्या चौकात गेलं। त्याच्यानंतर
ही रॅलीचं खोटं आगमन झालं. त्याच्यानंतर आम्रपाली चौक येथे आल्यानंतर संपत कडी दुकान पासून ते सुस्कर प्रचारा मार्गे अण्णासाहेब पाटील प्रचारा, त्यानंतर गायकवाड क्लासेस लिंगवाडी या परिसरातून एसआरबी रिक्षा स्टॉप या रस्त्याने आदिशक्ती माता चौक लिंगवाडी, तिथून तलगोरची पोलीस स्टेशन ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेटलमेंट पासून मंजुनाथ नगर मार्गे लिंगवाडी येथून देवीपीर नगर पवारमावशी देवी चौक ते रामवाडीचे अंबाबाई मंदिर पासून आज या ठिकाणी रामवाडी रिक्षा स्टॉप या ठिकाणी येऊन या रॅलीचा समारोप झालेला आहे. या रॅलीमध्ये भरभरून असा सर्व जाती धर्मातील माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठ बांधव असतील, सर्व तरुण सहकारी असतील, मोठ्या हिरिरीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आहेत. येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्यावं, भरभरून प्रेम द्यावं. आमच्या चारही उमेदवारांचं जे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हावर बटन दाबून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जो जिल्ह्याचा सर्वांगीण विकास चालू आहे, सोलापूर शहरचे युवा आमदारांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य विधानसभाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. कालच आपण पाहिला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेमध्ये युवा नेतृत्व देवेंद्रदादा कोटेंनी फोन केला की जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला भेटा मानणार नाही. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आज तागायत अशा तरुण दमदार आमदारांचं अभिवचन सिद्धारामेश्वराच्या मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये ग्रामसेवक सिद्धारामेश्वराच्या साक्षीनं त्यांनी शपथ घेतलं की दररोज पाणी पुरवठा करणार. अशा भारतीय जनता पार्टीचे आम्ही चारही उमेदवार मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या जाहीर भाषणामध्ये आपल्या प्रभाग 22चा विशेष करून उल्लेख केला. महात्मा गांधी प्राथमिक संग्रहालय असेल, लिंगवाडी परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या सर्व भागाला देवाभाऊंनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की भरघोस असा निधी देऊन या भागाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी तमाम प्रभाग 22च्या जनतेला आणि सोलापूर शहरवासियांना कळकळीचं आणि नम्रतेचं आवाहन करू इच्छितो. येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मी असेल, माझे सहकारी मित्र नागेशना गायकवाड असतील, त्यांच्या सौभाग्य होती अंबिकाताई असेल, आमचे युवा सहकारी शिवराज गायकवाडच्या सौभाग्य होती चैतन्यताई असेल, त्याच पद्धतीने दत्तात्रेयची नडगिरी असतील, या चारही उमेदवारांचं कमळ या चिन्हावर भरघोस असं बटन दाबून आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावं आणि तुमची काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावं हे कळकळीचं आणि हात जोडून तमाम प्रभाग 22च्या जनतेला मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.